चेंगराचेंगरीत 20 पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे। दरम्यान चेंगराचेंगरीत शेकडो नागरिक जखमी झाले। यूपी सरकार प्रशासनाकडून अद्याप मृतांच्या खऱ्या आकड्याची माहिती दिलेली नाहीये। त्यामुळे प्रशासनाकडून मृतांचा आकडा लपवण्याचा प्रयत्न होतोय का असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान या प्रकरणी अजित पवारांनी ट्विटद्वारे काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे। या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। जखमी भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू असून ते लवकर बरे होतील अशी प्रार्थना करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।